हे नमस्कार, कसे आहात? दरवेळी मी ट्रिपला जाते त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट तिथे गेल्यावर मी व्हिडिओज करते आणि तुम्हाला दाखवते. तर यावेळी आम्ही रोड ट्रिपला चाललेलो आहे. तर आता रात्रीचे 10:30 वाजत आलेले आहेत. मी उद्या सकाळी एका रोड ट्रिपला चाललेली आहे आणि ती रोड ट्रिप मी तुम्हाला दाखवणार आहे, लाईक विथ फॅमिली अँड ऑल. तर तुम्हाला ती रोड ट्रिप कशी वाटते मला सांगा. लाईक मी फुल सगळं त्यात दिलेलं आहे की आम्ही किती वाजता निघालो आहे, कुठे कुठे लंच केला, डिनर केला, वॉट एव्हर इट इज. तर उद्या आम्ही जिथे चाललेलो आहे ते तुम्हाला आता कॅप्शनमध्ये बघून वगैरे कळालंच असेल. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटतो मला सांगा आणि पुढच्या ट्रिप एंड होईपर्यंत माझ्याबरोबर तुम्ही नक्की राहा. बाय, झोपते आता. तर भल्या पहाटे आम्ही सकाळी निघालो मुन्नारकडे. मुन्नारला निघालो त्यावेळी बेळगावला आमचा पहिला स्टॉप होता, तो पण आमच्या नाश्त्यासाठी. दुपारी दावणगिरीमध्ये लंच करून आम्ही संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान बँगलोरला पोचलो. आमच्याकडून एक चूक झाली की आमचा एक टर्न मिस झाला जो हायवेला लागतो आणि आम्ही मेन सिटीमध्ये एंटर केलं. प्रॉब्लेम हा आहे ना की बँगलोर IT सिटी असल्यामुळे आम्ही ज्यावेळी एंटर केलं तो पीक टाईम होता आणि त्यामुळे इतकी प्रचंड गर्दी होती की आम्हाला बँगलोरमधून बाहेर यायला, तो U-टर्न मारून यायला खूप वेळ लागला. तर तुम्ही पण ट्रॅव्हल करत असताना ही गोष्ट लक्षात घ्या की संध्याकाळी बँगलोरचं ट्रॅफिक खूप असतं. आमच्याबरोबर आमची मुलं पण असल्यामुळे नॉनस्टॉप ट्रॅव्हल न करता आम्ही धरमपुरीमध्ये रात्रीसाठी थांबलो. बाहेर तुम्हाला आता जे दिसते, जी गर्दी दिसते ते इथे फ्री ब्रेकफास्ट म्हणता येणार नाही, 5 रुपयाला इथे तुम्हाला नाश्ता मिळतो, ज्यासाठी ही सगळी लोकं जमलेली आहेत. आपल्या इथे पण असं काहीतरी सुरू झालं तर नक्कीच ते लोककल्याणाचं ठरेल. काय करतात? जेवण आवडलं नाही तर या साईडला पडतं. बरं, आवडलं तर या साईड. गुड मॉर्निंग. आज आम्ही इथे आलेलो धरमपुरीमध्ये ऑन द वे आहे. तर धरमपुरीमध्ये सकाळसाठी नाश्ता करायला आम्ही आता आलेलो श्रीरामा स्वीट्समध्ये. तर श्रीरामा स्वीट्समध्ये मेनू जो होता तो सगळा त्यांच्या लँग्वेजमध्ये, तर काही कळत होता. तर मग त्यांच्या माणसाला विचारल्यावर खूप छान एक्सप्लेन केलं, व्हेरी नाईस. आता मला एक गोष्ट इथली कळली की आज आम्ही आता पानावर खाणार आहे, इथे केळ्याच्या पानावर. सयुरी होय, बघितलं मी. इथला ब्रेकफास्ट ना एकदम टेस्टी होता. मी घेतला होता इथे डोसा घेतला होता, घी रोज डोसा होता. आता त्याच्याबरोबर फिल्टर कॉफी तर आलीच. साऊथमध्ये आलो आणि फिल्टर कॉफी नाही घेतली तर काय घेतलं. सो दिस इज फिल्टर कॉफी. रोड ट्रिप्स ना मला खूप आवडतात. त्याचं कसं आहे ना, आपण प्लेनने गेलो, ट्रेनने गेलो, बसने गेलो तर असं आपल्याला मधी बऱ्याच अशा ठिकाणी जाता येत नाही जे आपल्याला वाटेत जाताना दिसतात, खूप छान असतात. तर इथं बाहेर तुम्हाला दिसतंय मोठंच्या मोठं डोंगर आहे आणि त्याच्यावर एक छानसं मंदिर आहे. आता मी इथे थांबू शकले नाही कारण का मला एका स्पेसिफिक टाईमपर्यंत वर मुन्नारला पोचायचं आहे. पण अशी बरीच ठिकाणं आहेत जी तुम्हाला रोड ट्रिपमध्ये एक्सप्लोअर करता येतात. आम्ही मुन्नारच्या एकदम जवळ पोचलो होतो, पायथ्याला होतो. तर तुम्हाला वाटेल मी तुम्हाला सगळं खाण्यापिण्याचंच दाखवते, पण कसं आहे ब्रेकफास्ट लंच अशा ठिकाणी केलेत ना, छोटी ठिकाणं होती पण जेवण एक नंबर होतं. जसं आपल्या इथे आल्यावर कोल्हापुरी मटणाची थाळी खाल्ल्याशिवाय इथलं येणं सार्थक होत नाही, तसं साऊथला गेल्यावर पोंगल खाल्ल्याशिवाय इथलं येणं सार्थ होत नाही. तर पोंगल आणि इथली साऊथ इंडियन थाळी खाऊन आम्ही निघालो आमच्या मुन्नारच्या दिशेने.
घाट चढत असताना मला वर उंच माथ्यावर ना एक घर दिसत होतं. ते नक्की काय आहे आणि ते एवढ्या कोपऱ्याला का बनलंय हा विचार आम्ही करतच होतो. तर ज्यावेळी तिथे वर पोचलो त्यावेळी लक्षात आलं ते एक हॉटेल आहे. सो ऑब्व्हियसली आम्ही तिथे थांबलो की बाबा एवढ्या कोपऱ्याला बांधलेलं हॉटेल आहे तर काय आहे बघूया. आत गेलो तर तो नजारा ना डोळ्यात भरण्यासारखा होता. मुन्नारच्या आसपास जंगल आहे, त्यामुळे तुम्ही जर लकी असाल तर तुम्ही वाईल्ड लाईफ पण इथे स्पॉट करू शकता. मुन्नारला जसं आम्ही एंटर केलं तसं जोराचा पाऊस सुरू झाला. इथली एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे इथलं ड्रेनेज सिस्टम. एवढा जोराचा पाऊस असून सुद्धा तुम्हाला रस्त्यावर कुठंही पाणी खोळंबून राहिलंय, थांबलंय किंवा त्याच्यामुळे रस्ते खराब झाले तसं काहीही दिसणार नाही. दोन दिवसाच्या सततच्या प्रवासामुळे आम्ही खूप कंटाळलो होतो. त्यामुळे आता आमच्या डोक्यात एकच होतं की आम्ही आता जिथे राहणार आहोत तिथे पोचावं आणि छानपैकी रेस्ट करावं. आमचा दुसरा दिवस आम्ही त्याच्यावर प्लॅन करणार होतो. तर हे समोर जे तुम्हाला दिसते दिस इज हाय रेंज क्लब. इथे ही आमची रूम आहे. एक छोटीशी रूम टूर तुम्हाला देते. नाइस कोझी डबल बेड. Lakshmi, that's the closet. Okay, and that's the washroom. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आपण हाय रेंज क्लबला आलेलो आहोत. छान सकाळ झालेली आहे. ब्रेकफास्ट टाइम आहे. सो ब्रेकफास्टला जाऊया आणि मी तसंच तुम्हाला इथला क्लब पण दाखवते. क्लबचं हे डायनिंग हॉल आहे. बाहेर बघितला तो मेन हॉल होता. तर हाय रेंज क्लब ही एक कॉलोनियल प्रॉपर्टी आहे. खूप सुंदर, खूपच सुंदर आहे. इथे तुम्हाला कॉटेजेस पण आहेत, रूम्स पण आहेत. तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही वेबसाईट चेक करून तुम्ही बुकिंग करू शकता. समोर तुम्हाला दिसते ते मोठंच्या मोठं गोल्फ कोर्स आहेत. इथलं ब्रेकफास्ट, लंच, डिनर इज ऑसम. सो तुम्ही नक्की विचार करू शकता. तुम्ही जर मुन्नारला येणार असेल तर यू कॅन स्टे इन दिस प्रॉपर्टी. तर मुन्नारमध्ये आमचा पहिला स्टॉप होता इथला बोटिंग क्लब. लहान मुलं आमच्याबरोबर असल्यामुळे ते कुठे एन्जॉय करू शकतील एवढं ट्रिप आपण प्लॅन केले, एवढं ट्रॅव्हल करून आलो आहे. तर त्या हिशोबाने आमची ही सगळी मुन्नारची ट्रिप प्लॅन्ड आहे. आता आपण आलेलो आहोत मुन्नारच्या बोटिंग क्लबमध्ये. इथं डॅम आहे आणि डॅमच्या इथेच त्यांनी बोटिंगचं मोठं असं छानसं डेव्हलप केलेलं आहे. सो राईट नाव बोटिंग. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे नॉर्मली बोटिंग तुम्ही बघितलं असेल तर ते लेकमध्ये असतं, पण इथे जे आहे दिस इज अ डॅम. सो डॅममध्ये बोटिंग यांनी केलेलं आहे आणि तिथे आपल्याला जायचं आहे.
ही जागा ना खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर. चारी बाजूनी चहाचे मळे आहेत, मधी छानसं पाणी, निळसर आकाश. आम्ही थोडासा पाऊस झाला होता त्यामुळे ते वातावरण पण खूप सुंदर होतं. प्लस अम्युजमेंट पार्क पण आहे तुम्हाला इथे. बोटिंग करायची नसेल तर अम्युजमेंट पार्क. तर आम्ही एक छानशी स्पीड बोट घेतलेली होती आणि आम्ही सगळे बोटिंगसाठी निघालो. मुलांनी ही राईड एवढी एन्जॉय केली की 15 मिनटाची जी राईड होती आम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन ती 15 मिनटं आणि वाढवून घेतली. इट इज रिअली व्हेरी ब्युटिफुल. डोंट मिस इट. बोट राईड झाल्यावर मुलं आत अम्युजमेंट पार्कमध्ये गेली. तुम्हाला जर आत जायचं नसेल तर बाहेर कॉफी शॉप आहे, तुम्ही तिथे थांबू शकता. मुलं आत जाऊन एन्जॉय करू शकतात. इथं 12D थिएटर पण आहे आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत. आमचा पुढचा नेक्स्ट स्टॉप होता ते इथलं कॅक्टस गार्डन. कॅक्टसमध्ये इतक्या व्हरायटी असतात हे मला इथं आल्यावर पहिल्यांदा कळालं. इथे आल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे असे कॅक्टस मी बघितले. निसर्ग माणसाला भरपूर काही देतो, पण माणसाला त्याची किंमत नाही हेच खरं. इथं आल्यावर मी कॅक्टस गार्डनमध्ये बघितलं की बऱ्याचशा कॅक्टसवर लोकांनी आपापली नावं कोरलेली होती. जिथं आपण किल्ले गड यांना सोडत नाही तर या छोट्याशा जीवांची काय तो किंमत करणार. मला अशा लोकांची ना ही घाणेरडी मानसिकता जी आहे ना ती कळतच नाही की हे असं का वागतात. कॅक्टसच्या वेगवेगळ्या व्हरायटी बघून झाल्यावर आम्ही पुढे आलो एलिफंट पार्कला. एलिफंट फीडिंग आणि एलिफंट रायडिंग असे 2 ऑप्शन्स या लोकांनी इथे ठेवलेले आहेत. आम्ही नेमकं पार्कमध्ये पोचलो आणि जोराचा पाऊस सुरू झाला. मग अशाच पावसात आम्ही एलिफंटवर राईड केलं. एलिफंट राईड झाली. तसंच तुम्ही एलिफंट्सना खायला पण घालू शकता, पण एलिफंट राईडचे पैसे वेगळे आणि तुम्ही जर एलिफंट्सला खायला घालताय तर त्याचे पैसे तुम्हाला वेगळे द्यावे लागतात. संध्याकाळ होत आली होती आणि आमचा नेक्स्ट स्टॉप होता मुन्नारचा टी म्युझियम. या दालनात तुम्हाला अनेक जुने फोटोज बघायला मिळतात. मुन्नारचे आत्ता असलेले टी इस्टेट पूर्वीच्या काळी कसे दिसायचे आणि आत्ता कसे दिसतात याचे फोटोज तुम्हाला इथे बघायला मिळतात. जुने इंग्रज अधिकारी ज्यावेळी इथे आले होते त्यावेळेचे आणि आत्ताचे फोटोज असे मिळून हा संमिश्र असा फोटोंचा संग्रह बघायला मिळतो. मुन्नार हे कोणी डिस्कवर केलं, म्हणजे टी प्लांटेशनसाठी ही जागा योग्य कशी ठरली, ती कोणी डिस्कवर केली, त्याची प्रोसेस काय होती, हे सगळं दाखवणारी एक डॉक्युमेंटरी तुम्हाला इथे दाखवली जाते. सगळी माहिती इथे दिलेली आहे. इथे त्याची हिस्ट्री आहे, चहाचे प्रकार काय काय असतात, त्याचं स्टोरेज हे सतत केलं जातं, एक परफेक्ट टी कप कसा बनवायचा आहे त्याच्यामध्ये गेले, प्लस चहाचे बेनिफिट्स काय हे सगळं त्यांनी छानपैकी दिलेलं.
म्युझियमच्या एंडलाच इथे एक छोटंसं फॅक्टरी सेटअप त्यांनी तयार केलेलं आहे. इथे आल्यावर तुम्हाला कळतं की आपली चहापूड कशी बनते, त्याला कुठल्या कुठल्या प्रोसेसमधून जावं लागतं, कुठल्या कुठल्या मशीन्समधून घालतात, त्याचं फर्मेंटेशन कसं होतं आणि एंडला ती चहापूड प्रोसेसहून कशी बाहेर येते हे सगळं इथे एक्सप्लेन केलं जातं. या सगळ्या प्रोसेसमध्ये मुलांनाही इन्व्हॉल्व केल्यामुळे त्यांनी हे खूप एन्जॉय केलं. हे टी म्युझियम रिपल टीचं असल्यामुळे बाहेरच त्यांचं एक आउटलेट तुम्हाला इथे बघायला मिळेल. तिथे तुम्हाला त्यांचे चहाच्या सगळ्या व्हरायटीज, स्पाइसेस अशा बऱ्याच काही वस्तू तिथून विकत घेता येईल तुम्हाला. आज आत्ता आपण आलेलो आहोत बॉटॅनिकल गार्डनच्या. मुन्नारच्या बाकीचे साईड्स आम्ही दाखवलेलेच आहेत. तर हे आता जिथे आलं आम्ही संध्याकाळचं आलं. इथे आत्ता संध्याकाळी लाईट शो पण असतो. तर अलॉंग विथ प्लांट्स आपण छानसा एक लाईट शो करतो. मला ह्या झाडाचं नाव नाही माहीत, पण दिसतं येलो रेड असे बलून्स छोटे छोटे लावले होते. बॉटॅनिकल गार्डनमध्ये तुम्ही बघितल्या नसतील एवढ्या फुलांच्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतात. तुम्हाला ह्याचे सीड्स हवे असतील तर तेही तुम्हाला इथे विकत मिळतात. जे फोटोग्राफीसाठी वेडे आहेत त्यांच्यासाठी तर हा परफेक्ट पॉईंट आहे. इथे येण्याचं, संध्याकाळी येण्याचं मुख्य कारण हे की इथे म्युझिकल फाउंटन हे फक्त संध्याकाळी असतं. सो लाईट्स प्लस म्युझिकल फाउंटन तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथे संध्याकाळीच या. मला इथे एक गोष्ट सांगायची आहे. जर कोणाला पायाचे काही प्रॉब्लेम्स असतील, लाईक पाय दुखत असतील, गुडघ्याचे काही तर बॉटॅनिकल गार्डनला येताना थोडंसं सांभाळून, कारण का इथं ना स्टीप क्लाइंब आहे. म्हणजे वरून तुम्ही खाली येता आणि खालून परत तुम्हाला ती चढती चढून वर जायचं आहे. तर दिवसभर सगळीकडे फिरल्यानंतर आम्हाला कमालीची जबरदस्त भूक लागली होती. तर आम्ही क्लबमध्ये ऑलरेडी प्री ऑर्डर केलेलं होतं. तर छान एक इंग्लिश मेनू आमच्यासाठी सेट केलेला होता. सो व्हाईट पास्ता, देन रेड पास्ता, सिझलर्स, चिकन, असं बरंच काय काय आम्ही सांगितलेलं होतं. त्यामुळे मुलं पण खुश झाली आणि आम्ही पण तृप्त झालो होतो. मुन्नारचा आमचा हा शेवटचा दिवस होता. रोड ट्रिपमध्ये आम्ही बरेचसे डेस्टिनेशन्स प्लॅन केलेले आहेत. त्यामुळे आज ब्रेकफास्ट करून आम्ही पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघणार होतो. ओल्ड कॉलोनियल चार्म म्हणजे काय असतं हे इथं हाय रेंज क्लबला आल्यावर कळतं. खूप सुंदर पद्धतीने ठेवलेला, मेंटेन केलेला असा हा क्लब आहे. एक युनिक अशी लायब्ररी मी इथे बघितली. स्क्वॉश कोर्टला लागूनच ही लायब्ररी आहे. आत खेळल्या जाणाऱ्या स्क्वॉश गेमचा आनंद घेता यावा म्हणून ही छोटीशी बाल्कनी वर केलेली आहे.
सो सकाळचा ब्रेकफास्ट आवरून आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे, ते म्हणजे वालपराई. वालपराई बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. इट इज अराउंड 5 hours फ्रॉम मुन्नार. ते पण एक हिल स्टेशन आहे जिथे टी प्लांटेशन्स आहेत, प्लस वाईल्ड लाईफ पण आहे. इथून बाहेर पडताना आमचा एक छोटा हॉल्ट होता ह्यांच्या मित्राकडे. इथे प्रत्येकाचीच बाग बघण्यासारखी आहे. आम्ही ह्यांच्या घरात आलो तर ह्यांच्या घरात सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने झाडं लावलेली होती. बाहेर अनेक छानशी फुलझाडं होती. आत कॅक्टसचे वेगवेगळे प्रकार मी बघितले. ह्यांना मेंटेन करणं पण एक खूप मोठं काम असतं आणि ते खूप छान पद्धतीने इथे केलं जात होतं. वर डोंगरांवर गेल्यावर आपल्याला एका कोड्याचा उलगडा नक्कीच होतो. देव डोंगरावर एवढ्या उंच ठिकाणी का जाऊन राहतो, तो आपल्या माणसांमध्ये का राहत नाही? तर निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर जी शांतता, जी सुंदरता लाभते ती आपल्या लोकांमध्ये नाही मिळत. सो दॅट्स इट फॉर द मुन्नार ब्लॉग. पुढच्या ब्लॉगसाठी पण ट्यून इन राहा. गव्यांचा जो मोठा कळप आम्ही बघितला होता वालपराईमध्ये, तो पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. टिल देन टेक केअर, बाय.